ने कहा है ना कि दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फकीरों की। दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फकीरों की। नहीं मिलता ये गोहर डायमंड बादशाहों के खजीनों में, लेकिन बशीर भाई के खजानों में जरूर है। खबर है वही जो दिखे सही। नमस्कार, मैं त्रियोगी पांडे। आप देख रहे हैं 24 टाइम न्यूज एंड एंटरटेनमेंट। प्रसिद्ध समाजसेवी और राजनीतिज्ञ बशीर भाई हजवानी के साथ ईशान्य मुंबई के शिवसैनिकों ने किया महाराष्ट्र के गृह राज्य मंत्री का भव्य स्वागत, जहां पारंपरिक तुतारी की तान माहौल में जल्लोष भर रही थी, तो ढोल ताशे की आवाज आर्किड रेसिडेंसी घाटकोपर के प्रांगण में नए जोश का संचार कर रही थी। यह मौका था शिवसेना के दिग्गज नेता रामदास कदम के सुपुत्र एवं महाराष्ट्र राज्य के गृह राज्य मंत्री श्री योगेश कदम के स्वागत की। गौरतलब हो कि स्थानिक समाजसेवी एवं व्यवसायी श्री बशीर भाई हजवानी ने अपने घरेलू मित्र राज्य मंत्री श्री योगेश कदम की मंत्री के तौर पर ताजपोशी लेने के बाद पहली बार घर आने का निमंत्रण दिया था। सूचना मिलते ही स्थानिक नागरिकों के साथ साथ विभिन्न राजनीतिक दलों के नेता और कार्यकर्ता भी यहां स्वागत के लिए बड़ी संख्या में उपस्थित हो गए। तो सुरक्षा दृष्टि से पुलिस विभाग भी मुस्तैद रहा। अमूमन ये कार्यक्रम तो निजी ही था, लेकिन स्वागत इतना भव्य था जो देखते ही बन रहा था। इस अवसर पर अपने युवा राज्य मंत्री और समाजसेवी बशीर भाई हजवानी की शान में शिवसेना पक्ष के स्थानिक कार्यकर्ताओं ने बड़ी ही गर्मजोशी से अपनी बात रखी। देखिए ये रिपोर्ट। कैसे देखते हैं आप? आज या ठिकाणी ऍक्च्युली फॅमिली फंक्शन आहे। बशीर भाई हजवानी आणि त्यांच्या घरचं मूलतः रिलेशन आहे पूर्वीपासून। यांच्या फंक्शन मध्ये सामील होतात आमच्या पक्षाचे आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री। त्यामुळे आमचा पक्ष संपूर्ण घाटकोपर पूर्व पश्चिम दोन विधानसभा या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी पूर्णपणे केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर जल्लोषात आम्ही त्यांचं स्वागत करू। बशीर भाईला यावेळी महानगरपालिका निवडणुकीमध्ये बशीर भाई महानगरपालिकेमध्ये आमदार खासदारापेक्षा खूप मोठे आहेत। आमच्यासाठी आदरणीय स्थान आहे। आता तुम्ही किती वर्ष त्यांना ओळखता, तुम्हाला माहिती मी त्यांना किती वर्ष ओळखतो। आमदार खासदार इथं तर लाईन लागते लोकांची। बशीर भाई वेगळं स्थान आहे मुंबई महाराष्ट्रासाठी। बशीर भाईच्या आदेशानेच आम्ही काम करत असतो इतक्या वर्ष। बशीर भाईच्या आशीर्वादाने आम्ही चालत असतोय। त्यामुळे बशीर भाई शिवसेना बशीर भाईची पूरी बदलून चालत आलंय। अभी ये स्वागत के लिए योगेश जी के स्वागत के लिए आप देख सकते हैं शिवसेना के भी है, अभी कांग्रेस के भी कुछ कार्यकर्ता भी इधर नजर आ रहे हैं इस तरफ से, मतलब स्वागत के लिए। उसके बारे में क्या कहना? आता जेवढे येतील आमचा नेता आहे, नेत्याचं स्वागत जेवढे येतील आम्ही येणारे सगळ्यांचे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, आम्ही सगळ्यांचं स्वागतच करणार आहे। बरोबर की नाही? ते आमच्या सोबत आले, आमच्या फंक्शन मध्ये आले, स्वागत आहे त्या सर्वांचं। आनंदाने आम्ही त्यांना स्वीकार करणार आहे। बशीर भाई हजवानी जो है, बशीर भाई हजवानी जो है, जिन्होंने मैं बज्म ट्रस्ट श्रीवर्धन का मैं सेक्रेटरी सचिव हूँ। 1914 का फाउंडेशन है। बशीर भाई हजवानी ने श्रीवर्धन तालुके के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई इनके लिए कार्डियो एम्बुलेंस 2024 में जो है डोनेट की है, जिससे हर समाज का जात पंथ का आदमी से लाभ उठा रहा है और बहुत सारी दुआएं दे रहा है। ये समाज सेवा में जो है एक हीरा है। तो ये जो है सबों के लिए काम करते हैं, दुआ करते हैं। और किसी ने शायर ने कहा है ना कि दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फकीरों की। दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फकीरों की। नहीं मिलता ये गोहर डायमंड बादशाहों के खजीनों में, लेकिन बशीर भाई के खजानों में जरूर है। मैं सिरोडम वासियों की जानिब से और डिप्टी होम मिनिस्टर साहब यहाँ आ रहे बशीर भाई के दावत के ऊपर, तो ये बड़ी गर्व की बात है
कि बशीर भाई ने भी मुझे इनवाइट किया तो मैं चले आया। आज खरं तर खूप चांगलं वातावरण आहे आणि आता महानगरपालिका अप्रोच करते तर त्या वातावरणामध्ये आम्हाला सगळ्यांना एक नवीन धाडस म्हणा किंवा उत्साह देण्यासाठी आपले साहेब इथं येतात तर आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही त्यांची वाट बघत आहोत। खरं तर साहेबांचं काम आणि साहेबांचं जे काय आता सोशल वर्क आहे आम्ही पाहतच आहोत आणि खूप इन्स्पिरेशन आहे खरं तर युवा पिढीला ह्या साहेबांच्या माध्यमातून। तर आम्हाला खूप खूप आनंद आहे की आज ते आमच्या नगरीत येतात आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत। नाही तो खरं तर आज निवडणुकीचा विषय नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मार्फत सगळ्याच ठिकाणी निवडणुका लढाव्यात, सगळ्यांनी एकत्र मिळून त्या लढाव्यात असे आमचे प्रयत्न आहेत। ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू। सर पण आज आपण घाटकोपर नगरीत आलेले आहे, काय त्याच्या महत्त्व आहे? नाही बघा, गेले अनेक वर्षांपासूनचे माझ्या वडिलांचे आणि बशीरभाई यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि एक कौटुंबिक भेट म्हणून आज त्यांच्याकडे आज मी आलो आहे। एकंदरीत त्यांच्याकडे माझ्या वडिलांचे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत आणि ते संबंध आम्ही पुढे जपायचे प्रयत्न करतो आहे। एवढाच आज कौटुंबिक भेट आहे, आज कुठली राजकीय भेट नाही, परंतु नक्कीच स्वागतासाठी सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत, सगळ्यांचा उत्साह आहे आणि अर्थातच त्यांचं सगळ्यांचं स्वागत स्वीकारत असताना मला देखील त्याचा अभिमान आहे। आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला आहे, परंतु कौटुंबिक संबंध हे एका बाजूला आहेत, परंतु तरीसुद्धा ते मूळचे खेडचे आहेत आणि आम्ही तर काका म्हणून आजी हाक म्हणतो आणि आमचे लहान अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याकरता आज माझी भेट आहे, दुसरा काही विषय नाही। देखने के लिए बने रहिए 24 टाइम के साथ।